साठी यावेळेला मतदान करणार आहे। 2 दिवसांपासून राडा, आम्हा पैसे वाटप, मारामाऱ्या अशा सगळ्या घटना समोर येत आहेत। धुळ्यामध्ये तर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या लोकांकडून दगडफेक करण्यात आली, घरावर चित्र आहे। हे फार चांगलं आहे। हे चित्र महाराष्ट्राला जे दिसतं आहे याचं मी जे राडे करतायत त्यांचं मी अभिनंदन करतो। पण हे राडे आम्ही करत नाही आहोत। आम्ही जर राडे केले असते तर आमच्या लोकांवर तडीपाऱ्या, मकोका असे गुन्हे देवेंद्र फडणवीस यांनी लावले असते, अशी कर्म लावून आम्हाला बाहेर काढलं असतं। आम्हाला आता हरामाचा पैसा वाटला जातो हे मी सांगत नाही, हे भाजपचे मंत्री गणेश नाईक सांगतात की हरामाचा पैसा वाटला जातो। हा हरामाचा पैसा आता वाटलाही जातोय आणि आपापसात लुटलाही जातोय। आणि शिंदे गटाचे लोक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पैसे वाटणाऱ्यांना मारतायत आणि भाजपचे लोक शिंदेच्या लोकांना मारतायत। हे चित्र आहे महायुतीतलं। अजित पवार भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढतायत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे कपडे फाडतायत। अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी, अराजक आणि बेबंदशाही माजलेली आहे। हे सगळे 3 पक्ष सत्ता आणि पैसा यासाठी एकत्र आलेले आहेत। त्यांना मुंबई आणि मराठी माणसाचं काहीही पडलेलं नाही। म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी मनाला साथ घातलेली आहे। तुम्हाला मतदानाचं सगळ्यात मोठं संकट आहे मुंबईमध्ये? मला असं वाटत नाही, कारण त्या संकटाशी सामना करण्यासाठी आमची पण राडेबाज फौज प्रत्येक मतदान केंद्राच्या आसपास उभी आहे आणि हा राडा कायदेशीर आहे। एक सांगतो, जर तुम्ही बेकायदेशीरपणे लोकशाहीची हत्या करून मतदान केंद्रात बोगस मतदान करणार असाल तर अशा बोगस लोकांवरती कारवाई करणारी जो आमचा भगवा स्क्वॉड आहे तो सुद्धा त्याच पद्धतीनं काम करेल। याच्यामध्ये कायदा आडवा येणार नाही, कारण आम्ही कायद्याच्या रक्षणाचंच काम करू, ठोकून काढू। उद्धवजी आणि राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की यांना ठोकून काढा आणि त्या दृष्टीनं दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये आमची पथकं तयार आहे। निवडणूक